आणि मंडळी, आजच्या मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकाला धक्का देणाऱ्या बातमीनं. हिंदी चित्रपटसृष्टीचे हिमॅन अशी ओळख मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतल्या जुहू येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्रांनी 1960च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, पण 1970 आणि 1980चं दशक त्यांनी खऱ्या अर्थानं गाजवलं. 10 गुंडांना लोळवणारा नायक हा हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर केवळ आणि केवळ धर्मेंद्र यांच्या रूपानंच शोभून दिसला. गुंडांच्या टोळ्यांना किंवा त्यांच्या सरदारांना उद्देशून धर्मेंद्र यांनी केलेली डायलॉगबाजी ही हमखास टाळ्या वसूल करणारी ठरायची. धर्मेंद्र यांनी केवळ ॲक्शन पॅक चित्रपटांनी रुपेरी पडदा गाजवला असं नव्हे, तर त्यांचा रोमांस, त्यांच्या विनोदाचं टायमिंग यांच्यासोबतच त्यांच्या गंभीर भूमिकाही खूप गाजल्या. धर्मेंद्र यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टीतलं त्यांचं युग आज संपलं. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत आज दुपारी धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, संजय दत्त, गोविंदा आदी अभिनय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. सायरा बानू, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांनीही धर्मेंद्र यांचं अंतिम दर्शन घेतलं. आणि धर्मेंद्र यांनी गेल्या 60-65 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत कोणकोणते चित्रपट त्यांचे गाजले हे पाहूया ग्राफिक्समधून. धर्मेंद्र यांचे गाजलेले चित्रपट: दिल भी तेरा, हम भी तेरे, शोले, चुपके चुपके, सत्यकाम, हकीकत, यादों की बारात. खरं तर एक मोठी यादी तयार होऊ शकते, पण आम्ही अतिशय कमी यादीमध्ये आपल्याला ते चित्रपट दाखवतोय. अनुपमा, सीता और गीता, फूल और पत्थर, धर्मवीर, द बर्निंग ट्रेन, मेरा गांव मेरा देश,